नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला काँग्रेसबद्दल बोलायचं आहे. याचं कारण लवकरच काँग्रेस पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन हे गुजरातमध्ये होणार आहे, अशा बातम्या गेले 2-3 दिवस ऐकतोय आणि त्याची जोरदार तयारी सुरू आहे. किंबहुना मध्यंतरी गुजरातच्या दौऱ्यावर अचानक आलेले राहुल गांधी यांनी गुजरातमधल्या वेगवेगळे पदाधिकारी वगैरे कोण आहेत, जिल्हा, तालुका, शहर, वॉर्ड या पातळीवर पक्षाच्या संघटनेचा पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी वगैरे म्हणून काम करणारे त्यांचा एक मेळावा घेतला होता आणि त्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोक हे काँग्रेसमध्ये राहून भाजपसाठी काम करतात अशी शेलकी भाषा वापरली होती आणि त्यालाच काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीची बैठक मानलं गेलं. म्हणजे आपण जिथे अधिवेशन घेणार आहोत तिथले अर्धे लोक समोर बसलेले नालायक आहेत. इथून राहुल गांधींनी अधिवेशनाची एक प्रकारे सुरुवात केली. असो, त्यात ते काय बोलले वगैरे बाजूला ठेवू आपण. पण ते अधिवेशन आता काँग्रेस हे तुमच्या गुजरातमध्ये होणार आहे, जिथे 1995 नंतर म्हणजे गेल्या 30 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाला एकदाही भाजपला हरवता आलेलं नाही. 1995 साली महाराष्ट्र आणि गुजरात या 2 विधानसभा निवडणुका एकाच वेळेला झालेल्या होत्या विधानसभेच्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती आणि गुजरातमध्ये भाजप या दोघांनीही बहुमत मिळवलं होतं आणि काँग्रेस पक्ष पराभूत झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत दोनही राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला परत बहुमत मिळवता आलं नाही. महाराष्ट्रात काँग्रेसचे तुकडे पडले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे 2 झाले. त्या दोघांनी एकत्र 15 वर्ष सत्ता उपभोगली. पण सतत दुसऱ्या पक्षांना फोडून बहुमत मिळवत कसं अशी सत्ता बळकावावी लागली आणि गुजरातमध्ये भाजपमध्ये फूट घडवून दुभंग निर्माण करून अल्प काळासाठी काही महिन्यासाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री आला असेल, पण तो सुद्धा भाजपतला बंडखोराला घेऊन दिलीप पारेख किंवा शंकरसिंग वाघेला यासारखे ओरिजिनल भाजपवाले घेऊन काँग्रेसने आपल्या नावाचं लेबल त्यांना लावलं. हे सोडलं तर गुजरातमध्ये गेल्या 30 वर्षात काँग्रेसला सत्ता मिळवता येणं दूरची गोष्ट आहे, भाजपला हरवणं, लक्षणीयरित्या हरवणं हे सुद्धा शक्य झालेलं नाही. 7 वर्षापूर्वी मला वाटतं 2017च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपची दमछाक केली. अगदी पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी सुद्धा एवढ्याशा गुजरातमध्ये जिथून 26 खासदार निवडले जातात, त्या गुजरातमध्ये विधानसभेसाठी नरेंद्र मोदींनी 27 मोठ्या सभा घेतल्या होत्या. पण सावरलं, सत्ता टिकवली, बहुमत मिळवलं. पण 95 नंतर पहिल्यांदा भाजपला 100च्या खाली आमदार यावेत इतकी नामुष्की पत्करावी लागली. त्यालाही नामुष्की म्हटलं गेलं. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की अशा गुजरातमध्ये मोदींना हरवण्याची सुरुवात गुजरात पासून करण्याचं राहुल गांधींनी ठरवलेलं आहे आणि म्हणून यावेळचं अधिवेशन हे गुजरातमध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे. अर्थात हे अधिवेशन किती वर्षांनी होणार आहे हा एक प्रश्नच आहे. मी त्याचा तपशिलात जात नाही की 5 वर्षापूर्वी झालं होतं की 3 वर्षापूर्वी झालं होतं, याच्या आधीचं कुठे झालं, उदयपूरला झालं की जयपूरला झालं, ह्या गोष्टीत मी पडत नाही. पण मला एक आठवतं की राहुल गांधींना काँग्रेसचे सर्वोच्च नेता बनवण्याचा उद्योग हा
जवळजवळ 11-12 वर्षापूर्वी राजस्थानमध्येच झालेला होता. 2013-14 काँग्रेस महासमितीचं एक अधिवेशन किंवा बैठक ही तिथे घेण्यात आली होती आणि राहुल गांधींनी आपलं ज्ञान पाजळायला तिथून सुरुवात केली की माझी आई सांगते की सत्ता हे जहर आहे, विष आहे, वगैरे वगैरे काय काय. तिथपासून आतापर्यंत अथक राहुल गांधी आपल्याकडे नसलेलं ज्ञान वाटण्याचा सातत्याने कार्यक्रम करत असतात. असो, मध्यंतरी दीड वर्षासाठी पक्षाध्यक्ष होऊन त्यांनी पळ काढला. आता त्यांना अध्यक्ष असण्याची गरज नाही. अध्यक्ष कोणी असलं तरी बिघडत नाही, पण पक्षाचे सगळे निर्णय राहुल गांधी घेत असतात. मला आठवतं की एक मॅकनमारा नावाचे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख किंवा अध्यक्ष वगैरे होते, मॅकनमारा. त्यांचं एक विधान मला आठवतं 50 वर्षापूर्वीचं, भारत हे अराजक आहे, ते कसं चालतं हे त्यांनाच माहिती आहे, असं मॅकनमारा म्हणाले होते. मला वाटतं काँग्रेस पक्षाची अवस्था तशी आहे. काँग्रेस पक्ष हे एक अराजक आहे. ते कसं चालतंय, का चालतंय, कोण चालवतंय याचा पत्ता कोणालाही नाही. अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी कोणालाच नाही. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होणार म्हणजे काय आणि त्यातून साध्य काय करणार हा सुद्धा विषय. आणि म्हणून मग या संदर्भामध्ये अर्थात राहुल गांधींच्या डोक्यात एक कल्पना आता नवीन आलेली आहे. खरं तर ती नवी नाहीये. राहुल गांधींनी आता ठरवलेलं आहे, 1 वर्षापूर्वी साधारण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जो इंडी अलायन्स हा प्रयोग करून बघितला की भाजप विरोधामध्ये सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी करायची आणि नरेंद्र मोदींना हरवायचं, निदान नरेंद्र मोदींना बहुमत मिळवू द्यायचं नाही, इथपर्यंत राहुल गांधी यशस्वी झाले किंवा त्यांचे विरोधक इंडी अलायन्स यशस्वी झालं. लागोपाठ 2 निवडणुकांमध्ये बहुमत गाठणारे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 240 पर्यंत येऊन अडकले. आणि त्यामुळे काही प्रमाणात राहुल गांधींचे डावपेच यशस्वी झाले हे म्हणायला, मान्य करायला हरकत नाही. पण निकाल लागल्यानंतर जे काय राजकारण घडत आलं, जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड या विधानसभांच्या निवडणुका लोकसभेनंतर झाल्या आणि तेव्हा आणि आधीच्या लोकसभा निवडणूक या निकालातून राहुल गांधींच्या डोक्यात एक गोष्ट आलेली आहे किंवा कोणीतरी घातलेली आहे की काँग्रेसला सत्तेत यायचं असेल तर काँग्रेसला आपण गमावलेला आपला मतदारसंघ किंवा मतदारांचे जे गट आहेत ते परत मिळवावे लागतील. आणि लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार हा काँग्रेसकडे परत वळतोय आणि म्हणून जे ज्या कोणाला आपण सोबत घेतलं हे सगळे पक्ष काँग्रेसचीच मतदार जमीन बळकावून बसलेले आहेत, तिथून ती परत आणायचे म्हणजेच काँग्रेसला परत एकदा आपल्या पायावर सामर्थ्यशाली पक्ष आणि संघटना म्हणून उभं करायचं. हा निर्णय राहुल गांधींनी मनाशी घेतलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला महाराष्ट्रात नाही तरी हरियाणा आणि दिल्ली सारख्या राज्यात पडलेलं दिसतं. दिल्ली आणि हरियाणा ही तशी तुलनेने छोटी राज्य होती. दिल्लीत 7 आणि हरियाणामध्ये मला वाटते 10 खासदार लोकसभेचे निवडून जातात. महाराष्ट्रात 48 आहेत. त्यामुळे एकदम 48 जागी स्वबळावर लढणं काँग्रेसला शक्य नव्हतं. पण तरीही काँग्रेसला जे यश मिळाले त्यातून एक विश्लेषणामध्ये, अॅनालिस्टमध्ये एक स्पर्धा लागली की काँग्रेसकडे त्यांचा मूळचा मतदार दलित आणि मुस्लिम परत येतोय आणि म्हणून काँग्रेसला स्वबळावर उभं राहणं आवश्यक आहे. ही जी चर्चा सुरू झाली ती बहुतेक राहुल गांधी यांच्या मेंदूला जाऊन भिडलेली आहे. आणि म्हणून तात्पुरत्या फायद्यासाठी मित्र पक्षांची किंवा प्रादेशिक पक्षांची हातमिळवणी करण्यापेक्षा आपला पक्ष परत आपल्या पायावर उभा करणं आणि खंबीरपणे उभं करणं
आवश्यक आहे याचा साक्षात्कार राहुल गांधींना झालाय. पण तो साक्षात्कार राहुल गांधींना पहिल्यांदाच झालेला असेल तरी तो साक्षात्कार तब्बल 27 वर्षापूर्वी त्यांच्या मातोश्री सोनिया गांधींना पण झालेला होता. 1998 साली जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल संपले आणि सोनिया गांधींनी सीताराम केसरी यांना पळवून लावलं आणि काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद बळकावलं, तेव्हा त्यानंतर काँग्रेसचं एक चिंतन शिबिर मध्य प्रदेशात होशंगाबाद जिल्ह्यामध्ये, मला वाटते पंचमढी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन स्थळी घेण्यात आलं होतं. आणि तिथे एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला की ताबडतोब किंवा तात्काळ जे फायदे मिळतात त्यासाठी पक्षाची संघटना रसातळाला जाऊ द्यायची नाही, आपला मतदारसंघ आपली भूमी कायम टिकवायची, आणि म्हणून काँग्रेसला सत्ता मिळवण्यापेक्षा आपल्या पायावर पक्ष उभा करायचा म्हणून संघटनेला बळ देण्यासाठी काम केलं पाहिजे. जिल्ह्यात तालुक्यामध्ये राज्यामध्ये काँग्रेसची एक भरभक्कम संघटना जी स्वबळावर निवडणूक जिंकू शकते अशी उभारणं, आणि मग आवश्यक तिथे थोडी कुठेतरी त्रुटी असेल, कमी असेल काय, तिथे फक्त मित्र पक्षांची मदत घेणं, पण बाकी देशव्यापी समर्थ काँग्रेस पक्ष उभा करणं असा निर्णय पंचमढीमध्ये घेण्यात आला होता. त्याचा एक प्रस्ताव पण होता, त्याला पंचमढीचा प्रस्ताव म्हणतात. तेव्हा राहुल गांधी आज जे बिहारमध्ये किंवा दिल्लीमध्ये किंवा हरियाणामध्ये स्वबळावर पक्ष उभा करणं, गुजरातमध्ये स्वबळावर पक्ष उभा करणं आणि स्वबळावर निवडणुका जिंकण्याची भाषा बोलतायत, तो साक्षात्कार 27 वर्षापूर्वी त्यांच्या मातोश्रीनं पण झाला होता. त्या राजकारणात नव्या होत्या. राहुल गांधी राजकारणामध्ये आता जवळजवळ 20 वर्ष जुने झालेले आहेत. असो, तर त्यामुळे ते परत कुठे आलेत तर आईने संमत करून घेतलेल्या पंचमढी चिंतन शिबिराच्या प्रस्तावाकडे आलेले. पण तो प्रस्ताव अवघ्या 5 वर्षात 2004च्या निवडणुका येता येता बारगळला होता. 2004 साली 98 ते 2004 हा मी मुद्दाम कालखंड तुम्हाला सांगतोय की 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक येऊ घातली होती. अशा वेळेला स्वबळावर पक्ष उभा करणं, काँग्रेसला स्वतःच्या पायावर उभं करणं हे किती अशक्य आहे याचाही साक्षात्कार सोनिया गांधींना झाला. आणि त्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळवणं आवश्यक आहे, सत्तेशिवाय काँग्रेस जगू शकत नाही, हा साक्षात्कार सोनिया गांधींना 98 नंतर 2003 मध्ये झाला. आणि मला वाटतं हिमाचल प्रदेशमध्ये बहुतेक सिमला या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काय ते चिंतन शिबिर परत एकदा झालं. आणि त्यामध्ये सोनिया गांधींनी किंवा काँग्रेसने असा निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीत अधिक वेळ न घालवता सत्तेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, की निदान राज्यांमधली, काही राज्यांमधली आणि केंद्रातली सत्ता आपण लवकर बळकावली नाही, काबीज केली नाही तर उरला सुरला पक्ष सुद्धा रसातळाला जाण्याची शक्यता आहे. म्हणून मिळेल तिथे मिळेल तशा तडजोडी करून केंद्रातली सत्ता आणि मिळेल त्या राज्यातली सत्ता हस्तगत करण्याकडे आपल्याला वाटचाल करावी लागेल. हा निर्णय मला वाटते सिमला 2003 मध्ये घेण्यात आला. आणि त्यानंतर केंद्रातली सत्ता युपीए अशी आघाडी बनवून सोनिया गांधींनी बळकावली, घेतली. आपलं बुजगावणं म्हणून मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवलं. 10 वर्ष कळसूत्री सरकार चालवलं. मला आठवतं 2003 मध्ये मायावती, रामविलास पासवान, शरद पवार यांच्या घरी सोनिया गांधी स्वतःच्या पावलांनी गेल्या होत्या अशी आघाडी बनवण्यासाठी.
ज्याला पुढे UPA असं नाव देण्यात आलं. आणि संयुक्तपणे आपण वाजपेयी सरकारला हरवू शकतो हे पटवून त्यांनी जे काही केलं, त्यामुळे अगदी पासवान वगैरे सारखे लोक सुद्धा, ज्यांची हयात काँग्रेस विरोधी राजकारणात गेली, असे लोक सुद्धा सोनिया गांधींबरोबर गेले. मायावती गेल्या नसतील, पण सांगायचा हेतू असा की पंचमढीला जो स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि पक्ष सामर्थ्य असं निर्माण करायचं की 100% काँग्रेस या भूमिकेपर्यंत आलो पाहिजे. दुर्दैवाने ते शक्य झालं नाही आणि काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचली. अवघ्या 146 खासदारांच्या बळावर काँग्रेसच्या सोनिया गांधींनी मनमोहन सिंग हे कळसूत्री सरकार बनवलं. 2009 मध्ये 206 खासदारांच्या काँग्रेसच्या बळावर सोनिया गांधींनी परत एकदा ते कळसूत्री सरकार पुढे चालवलं. 10 वर्ष सोनिया गांधींना सत्ता मिळालेली होती आणि भाजपचा बागुलबुवा दाखवत या सगळ्या पुरोगामी पक्षांना आणि नेत्यांना उल्लू बनवत सोनिया गांधींनी सत्ता उपभोगली. त्यांच्या पक्षातल्या अनुयायांनी सत्ता उपभोगली. राहुल गांधी बघता बघता राष्ट्रीय नेता होऊन गेले आणि आता आपण प्रस्थापित केलेलं जे राज्य आहे हे आपल्या वारसा म्हणून आपल्या सुपुत्राला देताना सोनिया गांधींनी समोर उभं असलेलं आव्हान ओळखलं नाही. कारण मोदी नावाचा जो झंझावात 2014 मध्ये समोरून येत होता, ती सुनामी होती. पण ती सुनामी ओळखण्या इतके सुद्धा कोणी काँग्रेसवाले किंवा काँग्रेसचे चमचे पत्रकार शुद्धीत नव्हते आणि म्हणून त्यांना ती सुनामी कळली नाही. सुनामी तुम्ही ओळखली नाहीत म्हणून तुम्हाला माफ करत नाही, दयामाया दाखवत नाही. आणि तेच झालं 2014 मध्ये. 10 वर्ष सत्ता राबवणारा काँग्रेस पक्ष हा इतका मजबूत झाला की 206 वरून 44 खासदारांपर्यंत खाली घसरला. त्यातून सावरता 5 वर्ष गेली आणि 52 खासदारांपर्यंत आला आणि तिसऱ्या निवडणुकीत 99 पर्यंत आला. हे सगळं तडजोडीच्या राजकारणातून झालं. म्हणजे पंचमढीला जे ठरवलं होतं की कुठच्याही परिस्थितीत पक्ष परत आपल्या पायावर उभा करायचा, हे सोनिया गांधींनी ठरवलं होतं. पण अवघ्या 5 वर्षात 2003 मध्ये गुंडाळलं. ते राहुल गांधींना 20 वर्षांनी समजले की पक्ष स्वतःच्या पायावर उभा केला पाहिजे. अर्थात हा साक्षात्कार 2024च्या निकालातून उशिरा आलेला आहे. कदाचित 2029ची निवडणूक जवळ येता येता लोकसभेची आणि मध्यंतरीच्या विधानसभांचे निकाल समोर आल्यानंतर राहुल गांधी आपल्या आईसारखंच स्वतःच्या पायावर उभं राहणं हे विसरून जातील. जसा पंचमढीचा ठराव हा शिमल्याच्या ठरावामध्ये, शिमला संकल्प काहीतरी होता, त्यामध्ये विसरला गेला किंवा गुंडाळून ठेवला गेला, कदाचित तसंच होईल 2025 मध्ये गुजरात अधिवेशन किंवा शिबिर काँग्रेसचं होईल. त्यामध्ये असंच स्वतःच्या पायावर उभं राहणं याचा निश्चय आणि निर्धार केला जाईल आणि 2028 उजाडता 2029च्या लोकसभेचे वेध लागले. मग काही करून सत्ता मिळवली पाहिजे म्हणून 2025ला जो काही प्रस्ताव केला जाईल, संकल्प केला जाईल, तो 2028 मध्ये गुंडाळण्याची तयारी राहुल गांधीच करतील. मुद्दा असा आहे की तुम्हीच ठरवणार, तुम्हीच गुंडाळणार. सत्य नाकारता येतं, पण सत्य तुमचा पाठलाग करत राहतं. त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात आणि तीच गोष्ट नेमकी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. तळागाळापासून काम करावं लागेल.
आणि त्यासाठी तयार असलेले लोक अगदी तळागाळात पडलेले आहेत, गाळात पडलेले आहेत. तळातले लोक सुद्धा गाळातल्यांना बाहेर काढत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस परत उभी राहणं अशक्य आहे. कारण तळातले आणि गाळातले वगळले तर उंचावर बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना तळ काय आणि गाळ काय हे सुद्धा माहिती नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.